राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. आपण ज्या वेळेला समाजामध्ये फिरत असतो, रस्त्यावरती जात असतो त्यावेळेला आपल्याकडनं पोलीस हप्ते घेतात, हे आपण बघितलं असेल. परंतु पोलिसांकडूनच पोलीस हप्ते घेतात, हे तुम्ही कधी बघितलंय का? येस. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्येच काय पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा विषय आता सगळ्यात जास्त प्रसिद्धीला यायला लागलाय, की पोलीस आयुक्तांच्या कार्यालयामध्ये त्यांच्याच पोलीस कर्मचाऱ्यांना सुट्टी पाहिजे असेल किंवा त्यांचे हॉस्पिटलची बिलं मंजूर करून घ्यायची असतील तर पैसे द्यावे लागतात. इतकंच नाही तर ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना घरी बसून आराम करायचा आहे, कामं करायची नाही आहेत किंवा दुसरी काही कामं करायची आहेत, अशा पोलीस अधिकाऱ्यांना एक विशेष ऑफर प्रत्येक पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये सुरू आहे. आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवला होता, कालच बनवला होता. इतक्या मोठ्या प्रचंड प्रतिसाद त्या व्हिडिओला मिळेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. इतकी पोलीस बांधवांचे आपल्याला कॉल, मेसेजेस आणि सगळ्या गोष्टी येत आहेत. आणि एक दोन फक्त पीडित व्यक्ती नाही आहेत, हजारोच्या संख्येने पीडित व्यक्ती आहेत. आणि सगळे सामान्य माणसं नाही आहेत, हे पोलीस कर्मचारी आहेत. म्हणजे पोलीस कर्मचारीच कशा प्रकारे या सगळ्या घटनेमध्ये, या गोष्टीमध्ये अडकलेत, ह्याचं हे भयान वास्तव आहे. आता आपण तो व्हिडिओ बनवला होता नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयामधला. खरंच त्या व्हिडिओची कोणी दखल घेतली की नाही आपल्याला अजूनपर्यंत माहीत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि पाठीमागचा देखील, याच्या अगोदर तो व्हिडिओ असेल तो देखील बघा. आणि त्याच्यानंतर मला एक गोष्ट जाणवली की हा विषय फक्त नवी मुंबई पोलिसांचाच नाही आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारचे हप्ते पोलीस कर्मचाऱ्यांकडनं त्यांच्या सिनियर्सकडून घेतले जातात. अशा प्रकारचा धक्कादायक प्रकार आपल्या राज्यामध्ये सुरू आहे.